नमस्ते, इयत्ता नववी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण सराव संच 5.4 घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे आणि इयत्ता नववी मध्ये तुम्ही तयारी करायला हवी. 10वी अतिशय सोपी जाईल, कारण 9वी पेक्षा 10वी सोपी आहे. कारण प्रॅक्टिस खूप झालेलं असतं 9वी मध्ये गणिताचं, त्यामुळे 10वी काहीच वाटत नाही. म्हणून इयत्ता 9वीला माझ्याबरोबर राहा. 10वीला माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे उपलब्ध आहेत. चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि व्हिडिओ तुमच्याजवळ पटकन पोचावा अशी अपेक्षा असेल की मी अपलोड केल्या तर सबस्क्राईब जरूर करा. चला मग क्वेश्चन नंबर आपण सराव संच 5.4 मधला एक क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी पाठवून दिलेला आहे. चला तर क्वेश्चन नंबर 2 ला आलेलो आहोत आपण. बघूया. चौकोन ए बी सी डी मध्ये क्वेश्चन दुसरा आहे हा 5.4 मधला. चौकोन ए बी सी डी मध्ये काय सांगितलेलं होतं? बाजू बीसी समांतर एडी. बाजू बीसी समांतर बाजू एडी असून बाजू ए बी एकरूप बाजू डीसी. बाजू ए बी एकरूप बाजू डीसी. आकृती आपल्यालाच काढावी लागणार आहे. जर कोण ए बरोबर काय दिला असेल 72 अंश, तर कोण बी व डी यांची मापे काढा. तर कोण बी आणि कोण डी यांची मापे काढा म्हणून सांगितलेलं आहे बाळांनो. आपल्याला एबीसीडी स्वतःच काढून घ्यावं लागणार आहे, कारण बीसी समांतर काय आहे? ईडी. म्हटल्यानंतर इथं काढूया हा बीसी, समांतर काढूया हा एडी. ह्याला हे इथं काय आहे? ए कसं नाव द्यावं लागणार आहे? बीसी समांतर एडी आहे, मग वर बीसी दिलं. बी सी डी ए म्हणजे ए बी सी डी असं होईल, कारण बीसी समांतर एडी आहे म्हणून. पुढे काय सांगितलेलं आहे? कोण ए च माप दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? ए च माप 72 अंश दिले. तर बी च माप काढायचं आहे ह्या, आणि डी च पण माप काढायचं आहे. आता इथं आपल्याला एक रचना करून घ्यावी लागल. समांतर भुज ही रचना करून घ्यावी लागल आपल्याला अशी. इथं नाव काही देऊया, ई दिलं तरी चालेल किंवा दुसरं एम एन दिलं तरी चालेल, काही प्रश्न नाही. बघा आता सोडवताना काय म्हणायचं? चौकोन ए बी सी डी मध्ये आधी तुम्हाला समजावून सांगते बाळांनो, हे बीच आणि सी डीचं माप कसं काढायचं ते बघा. लक्ष द्या. आता तिथं त्यांनी बीसी समांतर काय दिलेलं आहे आपल्याला? बीसी समांतर एडी दिलेली आहे. म्हटल्यानंतर बीसी समांतर काय होईल? येईल. ही रचना केलेली आहे, कारण ए डॅश ई डॅश डी होईल. मग बीसी समांतर एडी बीसी समांतर एई असेल तर हा समांतरभुज चौकोन तयार करून घेऊया. समांतरभुज चौकोन झाला की हे कसले कोण होतील? म्हणून एबी पण समांतर सीई होईल, कारण समांतरभुज कोण सम्मुख बाजू. हे कसले कोण होतील? संगत कोण होतील. याचं 72 म्हणून ह्याचं पण 72 होईल. आता बघा पुढे जाऊया. इथं आपल्याला दिलेलं आहे बाजू एबी एकरूप डीसी, म्हणजे ह्या एबीच आणि ह्या सीडीचं माप समान आहे. आता बघा आपल्याला बीसी समांतर काय दिलेलं आहे? एडी दिले आहे. शिवाय एबी आणि डीसी हे काय दिलेले आहेत? एकरूप दिलेले आहेत. हा एबी एकरूप सी होणार, कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत.
म्हणून ह्या दोन्ही एक समान मापाच्या, ह्या दोन समान मापाच्या होतील म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण होईल. आपोआप डी चं माप किती येईल? 72 अंश येईल. आता हे दोन आंतरकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. या पद्धतीने इथं बी चं माप काढता येईल. पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करूया? डी चं माप काढून घेऊया. सांगितल्याप्रमाणे काय केलं? सी काढली. बिंदू सी मधून सीई समांतर रेख लिहा इथं फार तर, रेख सीई समांतर रेख ए बी काढली. कशी? ए डॅश ई डॅश डी ही काय केलेली आहे? रचना केलेली आहे. मग आता आपल्याला इथं दिलेलं आहे ते लिहूया. बाजू बीसी समांतर, म्हणून बाजू बीसी समांतर बाजू काय दिलेली आहे आपल्याला? एडी. बीसी समांतर एडी आहे म्हटल्यानंतर येणार, म्हणून बाजू बीसी समांतर बाजू कोणती येईल? येईल. येईला पण ही समांतर होईल. म्हणून म्हणायचं चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे. हा जर समांतरभुज चौकोन असेल तर इथं ए बी एकरूप सी होईल. रेख ए बी एकरूप रेख सीई, कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या आधार देणं गरजेचं आहे. सम्मुख बाजू होय की नाही बाळांनो? समांतरभुज चौकोनाच्या त्या काय आहेत? सम्मुख बाजू आहेत. म्हणून इथं दिलेलं आहे त्यांनी ए बी बाजू, ए बी एकरूप बाजू डीसी दिले आहे. मग बघा, बाजू ए बी एकरूप सीडी त्यांनी दिलेलं आहे. ए बी एकरूप सी लिहिलेलं आहे सम्मुख बाजू, म्हणून काय होणार? सी आणि सीडी. म्हणून म्हणायचं ह्याला द्यायचं 1, ह्याला द्यायचा आकडा 2. म्हणून सी रेख सीई एकरूप रेख काय होणार आहे? सीडी. कशावरून लिहिलं? 1 व 2 वरून. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणजे हे कोण काय झाले? एकरूप झाले. म्हणून कोण सीईडी एकरूप कोण काय झाला? सीडीई. सीडीई याला काय द्यायचा आकडा? 3. आता इथं बघा, हे कसले कोण झाले? बीसी समांतर येई आहे आणि त्याची छेदिका येई, म्हणून रेख बीसी समांतर रेख येई त्याची छेदिका एडी म्हटलं तरी चालेल. त्यांची छेदिका एडी, छेदिका कोणती आहे? एडी. म्हटल्यानंतर हे कसले कोण होणार? संगत कोण. म्हणून कोण बीएई बरोबर कोण काय येणार? सीईडी. आधार काय द्यायचा इथं? संगत कोण. कितवा झाला? चौथा आकडा हा. म्हणून 3 व 4 वरून हे दोन कोण एकरूप आहेत म्हटल्यानंतर कुठले कुठले? सीईडी. म्हणून बीएई काय येणार आहे? हा बीएई आणि हा सीईडी 72 अंश आला, म्हणून कोण? सीईडी 72 अंश आला.
म्हणून कोण CDE 72 अंश येणार 3 व 4 वरून. म्हणून कोण CDE बरोबर 72 अंश, कारण 3 व 4 वरून 3 व 4 वरून सांगता येईल आपल्याला. हे संगत कोण आहेत, एकरूप झाले. हे दोन समद्विभुज त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण झाला. हे दोन कोण एकरूप म्हणजे हा 72 म्हणून हा पण 72 झाला. बरोबर का नाही. म्हणून कोण D चं माप किती आलं 72. म्हणून कोण D बरोबर किती आला 72 अंश. किती सोपं आहे. आता आपल्याला काढायचं आहे बी सोपं आहे. बी चं काय सांगता येईल बघा आपल्याला. बी सांगता येईल कोण ए अधिक कोण बी आंतरकोन. कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. कारण काय आहे ते आंतरकोन. आंतरकोन आहेत. इथे याचं माप काढले 72 अधिक कोण बी चं काढून घ्यायचं 180. म्हणून कोण बी बरोबर काय येणार 180 वजा 72. 180 मधून 72 वजा करायचे. 180 मधून 72 वजा केले की 108 राहतात. बरोबर का. इथं 10 झाले, 10 2 गेले 8. इथे झाले 7 0 1 108. कोण बी बरोबर किती आले 108 अंश. आहे की नाही सोपं बाळांनो. इतकं सोपं गणित आहे. चला तर मग त्याच्या पुढचं गणित बघूया. म्हणजे आपला सराव संच 5.4 काय होईल बाळांनो कंप्लीट होईल. संकीर्ण सोडवता येईल आपल्याला मग पटपट. चला तर मग गणित क्रमांक 3 काय सांगितलेले आहे. आकृतीमधील इथं आकृती दिलेली आहे. आकृतीमधील सेम याच प्रकारचं गणित हे आहे बाळांनो. आकृतीमधील चौकोन ABCD मध्ये बाजू BC ही काय आहे लहान आहे. बाजू BC ही लहान आहे कुणापेक्षा बाजू AD पेक्षा ही लहान आहे. असून बाजू काय सांगितलेलं आहे बाजू BC समांतर बाजू BC समांतर बाजू AD सांगितलेली आहे. आणि जर बाजू BA एकरूप बाजू CD तर काय करायला सांगितले कोण ABC एकरूप कोण DCB हे सिद्ध करा. हे सिद्ध करून दाखवायचंय आपल्याला. हे सिद्ध माप वगैरे कोणाचं काढायचं नाही काय नाही. फक्त कोण आपल्याला काय करायचे आहेत तर एकरूप आहेत. त्याने आकृती दिलेली आहे बघा. ही बाजू कुठली बाजू BC लहान आहे म्हणून सांगितलेलं आहे. बाजू इथे लिहायची राहिली बघा. इथं बाजू BC आहे. बाजू BC BC बाजू काय आहे लहान आहे AD पेक्षा. आता बाळांनो याच्यामध्ये पण रचना करून घ्यावी लागते. ही रेष सरळ अशी वाढवायची कोणती BC ची. आणि हे इथून असं जोडून घ्यायचं आणि ह्याला नाव द्यावं लागतं. काय नाव देऊया हीच देऊया. मग अशी दिलेलं आता पण ही देऊया. आता इथं काय काय करायचंय ते तुम्हाला सांगते. रचना बिंदू इथं बिंदू A मधून CD समांतर EE काढली. ती बाजू BC ला E बिंदू मध्ये काय करते छेदते असं सांगितलं तर चालतं. म्हणजे E' B' C किंवा C' B' E
एक रेषीय बिंदू आहेत. आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि दुसरी माहिती इथून सुरुवात. आता बाजू बीसी समांतर, बाजू बीसी समांतर एडी. मग बाजू बीसी समांतर एडी असेल तर बाजू ईसी समांतर एडी होणार, बरोबर का? बाजू ईसी समांतर एडी म्हणजे हा पूर्ण समांतर भुज चौकोन तयार होतो. म्हणजे ह्या दोन बाजू समान मापाच्या येतील. त्यानंतर आणि काही एकरूप दिलेला आहे का त्यांनी? बीए एकरूप सीडी दिलेली आहे. बीए एकरूप सीडी दिलेली आहे. या दोन बाजू अगदी मगासारखं सेम टू सेम या बाजू एकरूप दिलेल्या आहेत. आपल्याला या दोन बाजू एकरूप होतील, हे दोन कोण एकरूप होतील, बरोबर का? त्यानंतर इथं हे दोन कोण एकरूप दाखवूया. त्यानंतर इथं कुठला कोण सांगितलाय? एबीसी. हा ए बी सी आणि दुसरा कुठला सांगितलाय? डी सी बी. कुठे आहे? डी सी बी. हा कोण दाखवायचा आहे? हा कोण. तर एक रेषीय जोडी तयार करतो. ही आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश दाखवूया. किंवा लगतचे कोण, समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. या पद्धतीने हे दाखवता येईल. चला तर मग सोडवूया. काय दिलेलं आहे? लिहायचं रचना. रचना काय म्हणायची? बिंदू ए मधून काय म्हणायचं? रेख सीडी समांतर रेख एई काढली, ती बाजू बीसी ला बिंदू ई मध्ये छेदते. सांगितलं की नाही? छेदते, बरोबर. आता इकडे वळूया. ही रचना करून घेतली, बरोबर का? ही रचना तयार करून घेतलेली आहे आपण. याचा उपयोग कुठेही करून घेतलो. म्हणून म्हणायचं काय? ई डॅश बी डॅश सी होईल. बघा आता इकडे वळूया. बाजू बीसी समांतर काय दिलेली आहे? ईडी. लिहूया. बाजू सिद्धता लिहायला चालू करूया आपण आता. बाजू बीसी समांतर बाजू काय दिलेली आहे? इथं एडी दिलेली आहे. बाजू बीसी समांतर एडी दिलेली आहे. मग बाजू बीसी समांतर एडी असेल तर ईसी समांतर एडी असणार आहे. म्हणून बाजू ईसी समांतर बाजू एडी. लक्षात येते ना बाळांनो? बघा, बाजू ईसी समांतर एडी ही काय केलेली आहे आपण? रचना. आणि शिवाय का? तर ई डॅश बी डॅश काय आहेत? हे सी बिंदू आहेत. म्हणून आता बघा, हे याला समांतर आहे, हे याला समांतर आहे. म्हणून चौकोन कसा वाचायचा? एबीसीडी. सॉरी, असा वाचूया, ई ए डी सी. म्हणून चौकोन ई ए डी सी हा काय झाला? समांतर भुज चौकोन झाला. समांतर भुज चौकोन हा समांतर भुज चौकोन झाला. म्हणून काय येणार आहे? एई एकरूप डीसी. म्हणून म्हणणार रेख एई एकरूप रेख काय येणार आहे? डीसी. कारण समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतर भुज चौकोनाच्या या कसल्या आहेत? सम्मुख बाजू आहेत बाळांनो. म्हणून त्या एकरूप आहेत. मग इथं आपल्याला दिलेले काय दिलेले आहे? बीए एकरूप सीडी दिलेली आहे. बाजू बीए एकरूप बाजू सीडी दिलेली आहे. सीडी काय डीसी काय? एकच. सीडी हे दिलेलं आहे. मग बघा, एईसी
CD एकरूप असेल, BAC CD एकरूप असेल, तर AE कुणाशी एकरूप असणार आहे? ABशी. म्हणून म्हणायचं रेख, याला दिव्या आकडा 1, याला आकडा दिव्या 2. म्हणून म्हणायचं रेख AE एकरूप रेख BA, कारण याचा आपल्याला उपयोग होणार आहे. काय म्हणायचं? 1 व 2 वरून हे सिद्ध केलेलं आहे आपण. पुन्हा मग हे कोण येणार? काय येणार? कोण? AEB. म्हणून म्हणायचं कोण AEB एकरूप कोण काय येणार आहे? ABE. बरोबर का? किती वरून लिहिलं? 1, 2 व 3 वरून, किंवा याला आकडा देऊया 3 वरून. म्हणायचं 3 वरून. 3 वरून लिहिलेला आहे, याला आकडा चौथा देऊन सोडूया, याचा उपयोग होणार आहे. नाहीतर इथं चौथा देऊया. म्हणून म्हणायचं कोण AEB हा समान आहे, बरोबर मापाचा आहे. कुणाच्या? याला इथं आकडा चौथा देऊन सोडूया. मग आता बघा, एवढं झालं. हे कळालं असेल इथंपर्यंत. काय अवघड नाही, काय नाही, अगदी सोपं आहे. हे तुम्हालाही कळालं काय लिहायचंय, काय करायचंय, काय प्रूव्ह करायचंय हे कळाल्यानंतर आता इथं बघा, हा समांतरभुज चौकोन आहे म्हणजे AEC. बरोबर? हा कोण? AEC. आणि हा कोण कुठला? DCE. यांची बेरीज किती होते? 180, कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण. मग लिहूया कोण AEC अधिक कोण DCE बरोबर 180 अंश. काय लिहायचं याला? समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते बाळांनो? 180 अंश. समांतरभुज चौकोनाचे कसले कोण आहेत? हे लगतचे कोण आहेत, म्हणून यांची बेरीज 180 अंश. AEC असं वाचला काय आणि AEB वाचला काय? एकच होतो. इथं वाचूया कोण AEB C च्या ऐवजी, आणि इथं वाचूया DCB. कोण? DCB बरोबर किती आहे? 180 अंश. म्हणजे असं करूया, तोच कोण इथं असा वाचला. आता हा रेषीय जोडीत तयार करतो बघा. याला कितवा आकडा येणार? 5वा आकडा. हा रेषीय जोडी तयार करतो कुठला? ABE. कोण ABE प्लस कोण ABC बरोबर 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोण आहेत ते? रेषीय जोडीतील कोण. म्हणून आता बघा, हा किती? 6वा आकडा. कारण याच्यामध्ये आकडे द्यायलाच लागते. आधार देण्यासाठी आकड्यांचा आपण उपयोग करतो. हे का लिहिलं? हे पुढे सांगणं गरजेचं असतं, कारण देणं गरजेचं असतं म्हणून. आता बघा, 5 आणि 6चा विचार करता इथे 180 आहे, इथे 180 आहे. मग हे दोन्ही बाजू समान म्हणून लिहून घ्यायच्या. कोण AEB अधिक कोण DCB बरोबर कोण ABE अधिक कोण ABC बरोबर का? या बाजू समान म्हणजे या दोन्ही बाजू काय झाल्या? समान. आता इथं बघा, कितवा आकडा लिहिला होता? इथं AEB आणि ABE. AEB आणि ABE ह्या कशा आहेत? हे दोन्ही कोण समान आहेत. आहे का? 3 वरून.
3 वरून. म्हणून हे गेले एकमेकांना कॅन्सल झाले. कारण इथं पण आपण ए बी लिहू शकतो. मग समान कोण निघून जाणार, म्हणजे इथं काय राहिला, कोण डी सी बी बरोबर कोण ए बी सी समान मापाचे आहेत. याचा अर्थ आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं होतं, ए बी सी आणि डी सी बी हे सिद्ध करायला सांगितलं होतं ना. म्हणून कोण डी सी बी एकरूप कोण ए बी सी. किती वरून लिहिलं इथं, 3. किती वरून लिहिलं आता इथं, 6. 6 वरून लिहिलं ना, 6 7 5 6 आणि 7 वरून. कारण भूमितीला आधाराशिवाय चालत नाही. आहे ना सोपं बाळांनो, लक्षात घेतलं तर अतिशय सोपं गणित आहे. मी तुम्हाला समजावून पण सांगितलेलं आहे की हे गणित आपण कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. आवडल्यास लाईक जरूर करा. थँक्यू बाळांनो.